रेकॉर्डिंग स्टार्ट झालेलं आहे. ठीक आहे. आजच्या या 10 मिनिटांच्या आनापानामध्ये तब्बल 32 उपासक उपासिका बंधू भगिनींनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वर्षावास व्याख्यानमाला या उपक्रमामध्ये आजच्या 43व्या व्याख्यानासाठी आपण सन्मानपूर्वक निमंत्रित केलं आहे आदरणीय आयुष्मान प्राध्यापक डॉक्टर यशवंत तिरपुडे सरांना. सरांचं हे दुसरं व्याख्यान असणार आहे. पहिलं व्याख्यान सरांनी आपल्याला अशोकपूर्व भारत या विषयावर दिलं आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजे अशोककालीन भारत या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपलं प्रबोधन करण्यासाठी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यशवंत तिरपुडे सर आपल्यासोबत काही क्षणातच उपस्थित होतील. बुद्धविहार समन्वय समितीचे सन्माननीय मुख्य संस्थापक संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांचं दोन्ही हात जोडून अगदी विनम्रतापूर्वक मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या व्याख्यानासाठी जे जे उपासक उपासिका बंधू भगिनी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. काही क्षणातच आपण अशोककालीन भारत या विषयावर आदरणीय तिरपुडे सरांना ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपल्या परंपरेप्रमाणे आपण त्रिशरण पंचशील घेऊयात. आपण सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की भाऊ आपण आपल्या परंपरेप्रमाणे व्याख्यानापूर्वीचे त्रिशरण पंचशील वंदना घ्यावी. आदरणीय अशोक भाऊ. सर्वांना जय भीम. मी एक पहिल्यांदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. पृथ्वीच्या पाठीवर तथागत भगवान गौतम बुद्धाचा उपदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता जे भ्रमण करतात आणि स्वतःला अरहंत होण्यासाठी जे श्रम करतात त्या सर्व श्रमणांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी पंचांग प्रणाम करतो. आणि त्यांना क्षमा याचना करतो. म्हणते आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. या व्याख्यानमालेमध्ये जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उपासक जुळलेले असतील त्यांना मी वंदन करतो आणि जे माझ्या बरोबरीचे आणि माझ्यापेक्षा लहान असतील त्यांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. या उपक्रमाचे मुख्य संयोजक मुख्य समन्वयक शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र प्राध्यापक उमेश पाठारे यांचं
आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि आपलंही सर्वांचं स्वागत करून आपण सर्वजण त्रिचरण पंचशिलेसाठी हात जोडावे. सुरेशजी गवई यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा व्हिडिओ बंद करावा. अमरावतीचे सुरेशजी गवई यांचा व्हिडिओ सुरू आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला व्हिडिओ बंद करावा. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि. अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि. मूसावादा वेरमणि शिक्षापदं समादयामि. सूरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणि शिक्षापदं समादयामि. साधु साधु साधु. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि. पठारे सर गवईंना फोन करा आणि त्यांना सांगा की तुमचा व्हिडिओ बंद करा.
अच्छा गवईंना, हो हो गवईंना, ओके 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 ओके. त्यांना फोन करून सांगा, कारण ते त्यांना हो समजत हो नाही. हो. हा ओके ओके मित्रांनो, ओके ओके ठीक आहे. मी 2 सूचना देतो. पहिली सूचना, नवी दिल्लीचे डॉक्टर KP वासनिक साहेब यांनी आपला मोबाईल नंबर टाकावा. मला त्यांच्याशी थोडं बोलायचं असेल. चॅट बॉक्स मध्ये त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर जो असेल तो त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकावा. कार्यक्रमानंतर मी त्यांच्यासोबत थोडं बोलले. आज वंदनीय भंते कौंडण्यजी यांची प्रकृती थोडा औषधाचा जो बॅड इफेक्ट होतो, थोडी डिसेंट्री, औषधामुळे त्यांना डिसेंट्री तो प्रकृती बरीचशी दुरुस्त होत आहे. जे दानदाते असतील, ज्यांना आपण आपली ही याचना ज्यांनी ग्रहण केलेली आहे, त्यांनी जर औषध पाण्यासाठी त्यांच्या बिलाच्या दृष्टीनं काही दान पाठवलं, दान केलं तर आम्ही आभारी राहू. आदरणीय डॉक्टर तिरपुडे साहेब हे इतिहासाचे आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक आहे. त्यांनी इतिहासामध्ये, राज्यशास्त्रामध्ये त्यांनी PhD केली आणि सिनियर कॉलेजला त्यांनी तो विषय शिकवलेला आहे. सम्राट अशोक हे नाव घेतल्याशिवाय आपण बुद्ध धम्माचा इतिहास पुढे नेऊ शकत नाही, तो अपूर्ण होतो. आणि म्हणून सम्राट अशोकाच्या पूर्वीचा भारत, सम्राट अशोकाच्या वेळेसचा भारत आणि सम्राट अशोकाच्या नंतरचा भारत असे 3 भाग करून त्यांना 3 दिवस त्या विषयावरती सम्राट अशोक आपल्याला ती परिस्थिती आपल्या समोर उभी करायची आहे. मग त्यांनी अशोक पूर्वीचा भारत फार सुंदर अभ्यासपूर्ण पद्धतीनं मेहनत करून त्यांनी ते सारे संदर्भ आपल्या समोर ठेवले. आपण ते ऐकलेलेच आहे. आज ते आपल्याला अशोककालीन भारत हा विषय आपल्या समोर मांडणार आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना दोन्ही हात जोडून याचना करतो की सर, आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय प्रोफेसर डॉक्टर यशवंत तिरपुडे. सर जय भीम. सुरेश गवई सर, कृपया आपण आपला व्हिडिओ बंद करावा. सुरेश गवई, आपणास विनंती आहे, कृपया आपण आपला व्हिडिओ बंद ठेवावा. तिरपुडे सर, तुमचा माईक अनम्यूट आहे. गवई सर धन्यवाद. तिरपुडे सर, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही बोला बोला. एक मिनिट. गवई सरांचं फोनला काहीतरी प्रॉब्लेम झाला. सर जॉईन झाले होते, पुन्हा डिस्कनेक्ट झाले. एक मिनिट. हा झाले, जॉईन झाले. ओके. कुठलं सर? हा सर, नमो बुद्धाय, जय भीम सर. हा, व्हिडिओ ऑन करा सर. तिरपुडे सर, आपला व्हिडिओ ऑन करा.
हॅलो सर. आवाज येतो सर? सर आवाज येतोय का म्हटलं? तो आवाज येतो आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सर. बरं बरं, मग सुरुवात करू. येस सर, येस सर. हां, धन्यवाद. बंधूंनो, सर्वांना जय भीम. आयोजक तसेच श्रोतागणांना माझ्याकडून सविनय जय भीम. आजचं जे व्याख्यान आहे हे व्याख्यान आहे अशोककालीन भारत या विषयावरती. आणि विषय अतिशय मोठा आहे, विस्तृत आणि भरपूर माहिती आहे. त्यामुळे आजच्या व्याख्यानामध्ये जेवढं शक्य होईल तेवढा भाग घ्यायचा मी प्रयत्न करतोय. काही भागांना अतिशय धावता स्पर्श करावा लागेल, काही भाग विस्ताराने घ्यावे लागतील आणि त्याच्यामुळे हे व्याख्यान असं संमिश्र स्वरूपाचं होईल. तर आपण सुरुवात करूया आजच्या व्याख्यानाला. अशोककालीन भारत. साधारणतः भारताच्या सभ्यतेच्या इतिहासाचा कालखंड आपल्याला 5 भागामध्ये सांगता येतो. एक, सिंधू संस्कृती पूर्वीचा काळ, ज्याला आपण 4000 वर्षापूर्वीचा साधारणतः तो काळ आहे, त्याला म्हणू सिंधू संस्कृती पूर्वीचा काळ. नंबर 2, सिंधू संस्कृतीचा काळ, साधारणतः इसवी सन पूर्व 4500 ते 2500 किंवा 2600. तिसरा जो काळ आहे, याच काळाला अंधकार युग असेही म्हणतात, कारण सिंधू सभ्यतेचा काळ 4500 ते 3500 वर्षाचा जरी असला तरी त्याचा उत्तरार्ध हा अंधविश्वास, अंधश्रद्धा, पाखंड याने अतिशय व्याप्त झालेला होता. त्यामुळे या कालखंडाला अंधकार युग असेही म्हणतात. त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे बुद्धायुग. सर्वसाधारणपणे इसवी सनापूर्वी 2600 ते इसवी सनानंतर 800 हा जो कालखंड आहे याला बुद्धायुग असं म्हणतात. आणि 5वा जो कालखंड आहे त्याला नाव आहे ब्राह्मण युग. हा कालखंड इसवी सनानंतर 800 तो आजपर्यंतचा कालखंड आहे. तर साधारणतः इतिहासाचे असे 5 भाग आपल्याला करता येतील. भारताच्या इतिहासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिंधू संस्कृतीपूर्वीचा काळ, सिंधू सभ्यतेचा काळ, अंधकार युग, बुद्धायुग आणि ब्राह्मण युग. आपण सरळ सरळ आपल्या विषयाकडे येऊ. आपला विषय आहे सम्राट अशोककालीन भारत. साधारणतः बिंबिसारांच्या इतिहासापासून जर आपण घेतलं तर बिंबिसाराचा जो कालावधी आहे तो आहे इसवी सन पूर्व 544 ते इसवी सन पूर्व 413. बिंबिसार हा हर्यंक वंशाचा सम्राट आहे. 544 ते 492 इसवी सन पूर्व या कालखंडात बिंबिसारांचं राज्य होतं. 492 ते 460 त्यांचा मुलगा अजातशत्रूचं राज्य होतं. 460 ते 444 उदयन किंवा उदयभद्र यांचं राज्य होतं. 444 ते 440 इसवी सन पूर्व अनिरुद्ध याचं राज्य होतं. 440 ते 437 मुंड त्याचा मुलगा मुंड याचं राज्य होतं. आणि 437 ते इसवी सन पूर्व 413 मुंडाचा मुलगा नागदासक याचं राज्य होतं. तर साधारणतः 544 ते 413 पर्यंत हर्यंक साम्राज्याचा हा कालखंड आहे. त्यानंतरचा कालखंड होतो आहे सुरू शिशुनाग वंशाचा. शिशुनाग वंशाचा जो कालखंड आहे हा इसवी सन पूर्व 413
ते इसवी सन पूर्व 345 हा आहे. या कालखंडामध्ये इसवी सन 400 इसवी सनापूर्वी 413 ते 395 या काळात शिशुनाग राज्यावर होता मगधच्या. इसवी सन पूर्व 395 ते 367 या काळामध्ये शिशुनागाचा मुलगा कालाशोक हा गादीवर होता. याच्याच काळात बौद्ध धम्माची दुसरी संगीती झाली होती कालाशोकाच्या काळात. इसवी सन पूर्व 367 ते 355 या काळामध्ये नंदीवर्धन हा सम्राट गादीवर होता आणि त्याच्यानंतर 355 ते 345 इसवी सन पूर्व नंदीवर्धनाचा मुलगा महापद्मानंद हा राज्यावर होता. आता महापद्मानंदाच्या काळखंडामध्ये एक घटना घडली. ती घटना अशी आहे की महापद्मानंदाने महाराज सूर्यगुप्त, ज्याला आपण चंद्रवर्धन असंही म्हणू, महाराज सूर्यगुप्त म्हणजे महाराज चंद्रगुप्ताचे वडील, याला सूर्यगुप्त असंही नाव आहे आणि चंद्रवर्धन असंही नाव आहे. हे पिप्पली वनाचे राजे होते. म्हणजे चंद्रगुप्ताचे वडील हे पिप्पली वनाचे राजे होते आणि त्यांच्या राणीचं नाव मुरा असं होतं. एके दिवशी सूर्यगुप्त शिकारीला गेले असताना संधी साधून महापद्मानंदाने पिप्पली वनावर आक्रमण केलं. अर्थातच पिप्पली वन हे छोटंसं गणराज्य होतं, त्याच्यामुळे त्याची सैन्य संख्या देखील कमीच होती, मर्यादित होती. परंतु थोड्याशा सैन्यासहित का होईना महाराज सूर्यगुप्ताचा सेनापती बलभद्र याने महापद्मानंदाच्या विशाल सैन्याशी लढत दिली आणि युद्धवीर नावाचा एक विश्वासू सैनिक सूर्यगुप्तास संदेश देण्यासाठी पाठवला. सूर्यगुप्त शिकारीहून सरळ सरळ रणांगणात गेले. त्यांच्याकडेही मोजके सैनिक होते, कारण राज्यच लहान होतं, छोटंसं गणराज्य होतं. परंतु महापद्मानंदाच्या विशाल फौजेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. सूर्यगुप्ताचा त्यामध्ये पराभव झाला. महापद्मानंदाने त्यांना कैद केलं आणि अंधार कोठडीची शिक्षा फरमावली आणि महाराणी मुरा, जी आतापर्यंत महाराणी होती, तिला आपली दासी बनवलं. तेव्हा चंद्रगुप्त हे पोटात होते. 12 वर्षाचा. आता यानंतर आपण चंद्रगुप्ताकडे येऊ. अतिशय धावता आढावा घेऊ आपण. महाराज चंद्रगुप्त हे 12 वर्षाचे असेपर्यंत महापद्मानंदाच्या सेवेत होते. चंद्रगुप्त आणि त्यांची आई, पूर्वीची राणी मुरा आणि आताची दासी. लक्ष्मीपती हा फार मोठा व्यापारी त्यावेळेस म्हणजे मगध देशामध्ये होता. सूर्यगुप्तांचा तो एक मित्रही होता, चांगला मित्र होता. त्याने महापद्मानंदाच्या सेवेमधून चंद्रगुप्ताची सुटका केली आणि सरळ तक्षशिलेला काही निवडक सैन्यासहित त्याला पाठवलं. तक्षशिलेला ज्यावेळेस सम्राट चंद्रगुप्त पोहोचला त्यावेळेस त्याचं वय साधारणतः 12 ते 13 वर्षाचं होतं. तक्षशिलेमध्ये राहून त्याने सर्व युद्धकलांचं शिक्षण घेतलं. सर्व शास्त्रामध्ये तो निपुण झाला. आता या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे की तो चाणक्याचा विद्यार्थी नव्हता, हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं. चाणक्य उर्फ विष्णुगुप्त उर्फ कौटिल्य या पात्राला ऐतिहासिक आधार नाहीये. महाराज चंद्रगुप्त हे तक्षशिलेचे विद्यार्थी होते, चाणक्याचे नाही, हे लक्षात घ्या. कालांतराने महापद्मानंदाचा त्यांच्याच दरबारातील काही लोकांनी षड्यंत्र करून त्यांचा खून करवला आणि त्यांच्या पश्चात सम्राट उग्रसेन त्यांचाच मंत्री उग्रसेन गादीवर आला. याच उग्रसेनाची कारकीर्द इसवी सन
इसवी सन पूर्व 344 ते इसवी सन पूर्व 322 पर्यंत होती. यामध्ये उग्रसेन, पांडुका, नंबर 3 पांडुगती, नंबर 4 बुटा, नंबर 5 राष्ट्रपाल, नंबर 6 गोविशनाथ, नंबर 7 दशसिद्धका, नंबर 8 कैवर्त आणि नंबर 9 धनानंद इतके 9 सम्राट झालेत. नंद डायनेस्टीमध्ये साधारणतः हे 9 सम्राट झालेत. आणि या धनानंदाचा ज्यावेळेस सम्राट चंद्रगुप्ताने पराभव केला युद्धामध्ये, तेव्हापासून मग नंद घराण्यावर किंवा मगधच्या गादीवर मौर्य वंशाची स्थापना झाली. मौर्य वंशाची स्थापना झाली आणि जेव्हा ते गादीवर आले तो काळ होता इसवी सन पूर्व 322 ते इसवी सन पूर्व 184. इसवी सन पूर्व 322 ते इसवी सन पूर्व 298 या काळात महाराज चंद्रगुप्त गादीवर होते. इसवी सन पूर्व 298 ते इसवी सन पूर्व 272 या काळात बिंदुसार हे गादीवर होते. आणि इसवी सन पूर्व 272 ते इसवी सन पूर्व 232 या काळामध्ये सम्राट अशोक हे गादीवर आले. आणि त्यांच्यानंतर मग सम्राट दशरथ, संप्रती, सालिशुक, देववर्मन, शतधन्वान आणि बृहद्रथ हे राजे गादीवर आले. तर असो, आज आपल्याला फोकस करायचा आहे. आणि याच्यानंतर मग कण्ववंश, याच्यानंतर मग शृंगवंश गादीवर आला. आपल्याला फोकस करायचं आहे सम्राट अशोकावर. तर सम्राट अशोकाचं साधारणतः आपण परिवार थोडक्यात समजून घेऊ. सम्राट अशोकाला एकूण 6 राण्या होत्या. काही बऱ्याचशा ठिकाणी 4 राण्यांचा उल्लेख आहे, काही ठिकाणी 5 राण्यांचा उल्लेख आहे. एकाच ठिकाणी फक्त त्याची 6वी पत्नी तिचा उल्लेख आलेला आहे. तर सम्राट अशोकाची पहिली जी पत्नी होती तिचं नाव होतं विदिशा उर्फ महादेवी उर्फ देवी उर्फ वेदिस उर्फ शाक्यनी उर्फ शाक्यकुमारी. इतक्या नावाने विदिशा ही ओळखले जात असे. तिच्यापासून सम्राट अशोकाला महेंद्र आणि पुत्री संघमित्रा ही 2 अपत्य झालीत. सम्राट अशोकाची दुसरी पत्नी जी होती ती असंधिमित्रा. तिच्यापासून सम्राट अशोकाला सुशीम, सुमन असे पुत्र झालेत. यांचीच नावे अनुक्रमे विताशोक आणि विभताशोक असेही आहेत. चीनी ग्रंथामध्ये यांची नावे सुदत्त व सुग्रास अशीही दिलेली आहेत. महाराणी असंधिमित्रा ही भगवान बुद्धांची परमभक्त होती. तृतीय पत्नी जी होती सम्राटाची ती कारुवाकी उर्फ कालुवाकी उर्फ कलविंका या नावाने ती ओळखली जाई. तिच्यापासून सम्राटाला तिवर नावाचा पुत्र झाला, म्हणून ती तिवर माता म्हणत असत. सम्राट अशोकाची चौथी पत्नी होती प्रभावती उर्फ पद्मावती, जी कुणालची आई होती. कुणालचं दुसरं नाव धर्मवर्धन असं देखील आहे, किंवा काही ठिकाणी कुणालचा उल्लेख धर्मविवेधन असा सुद्धा आढळतो. कुणालच्या पत्नीचं नाव कांचनमाला होतं आणि त्याचा पुत्र संप्रती होता. कुणालची आपल्या सम्राट अशोकाची 5वी पत्नी तिष्यरक्षिता होती. तिच्यापासून सम्राटाला एकही मुलगा झाला नाही. आणि सम्राटाची 6वी पत्नी उज्ज्वला या नावाची होती. तिच्यापासून सम्राटाला जल्लोक नावाचा मुलगा झाला. तर अशा प्रकारे सम्राटाला 6 पत्नी होत्याच आणि त्यांच्या मुलांची नावे आपण पाहिलीच आहे. अर्थात हा धावता आढावा आपण या ठिकाणी घेतला आहे. आता आपल्याला खरं फोकस करायचं आहे की सम्राट अशोकाच्या काळचा भारत हा कसा भारत होता. तर आत्ताच आपण उल्लेख केला आहे की भारताचा जो कालखंड आहे इसवी सनापासून इसवी सन पूर्व 2600 पासून तो इसवी सनानंतरचे 800 म्हणजे जवळपास 1350 वर्षाचा 1400 वर्षाचा हा कालखंड आहे. हा पूर्णपणे बुद्धाचा कालखंड आहे. या ठिकाणी इतर धर्म हे फक्त नावासाठी किंवा नावापुरते त्यांचा उल्लेख होतो. प्रत्यक्षात त्यांचं अस्तित्व हे नगण्य होतं. म्हणजे
इथे ब्राह्मणी धर्माचा किंवा वैदिक धर्माचाही उल्लेख होतो, जैन धर्माचा उल्लेख होतो, अनेक संप्रदायाचा उल्लेख होतो, परंतु हे सगळे संप्रदाय किंवा हे सगळे धर्म कसे होते, हे बौद्ध धर्मापुढे अगदी क्षुल्लक अशा स्वरूपाचे होते. केवळ नावापुरता त्याचा उल्लेख केला जावा. त्यामुळे इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सनानंतरचे 800 हा संपूर्ण जो 1300-1400 वर्षाचा काळ आहे, हा पूर्णपणे बुद्धाचा काळ आहे. आणि म्हणून या काळामध्ये फक्त बुद्ध धर्म आणि बुद्ध धर्मच होता. तर आपण या काळातील थोडीशी माहिती पाहून घेऊ. सम्राट अशोक ज्यावेळेस गादीवर आले तर तो काळ साधारणतः इसवी सन पूर्व 268 ते 232, जवळपास 40 वर्ष 41 वर्ष असं सम्राटांनी राज्य केलं. आणि 41 आणि 42 किंवा काही ठिकाणी त्याचा उल्लेख 42 वर्ष असाही होतो. 41-42 वर्षाच्या या प्रदीर्घ राजवटीत सम्राटांनी अनेक युद्ध लढलीत. सम्राटांचं वैशिष्ट्य असं होतं की सम्राट अशोक त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या प्रत्येक लढाईमध्ये ते यशस्वी होत गेले. एकही युद्ध आयुष्यात त्यांनी हरलेलं दिसत नाही किंवा कुठल्याही युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला असा कुठेही उल्लेख नाही, नोंद नाही. सम्राट अशोकाची जी राज्याची व्याप्ती होती ही साधारणतः उत्तरेस हिंदुकुश पर्वत आणि तक्षशिला पर्वत यांच्या श्रेणीपासून ते दक्षिणेस गोदावरी किंवा सुवर्णगिरी पर्वतापर्यंत किंवा म्हैसूर पर्यंत, तर पूर्वेस बांगलादेश पाटलीपुत्रापासून ते पश्चिमेस अफगाणिस्तान, इराण आणि बलुचिस्तान इथपर्यंत होती. अशोकाच्या साम्राज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, इराण, म्यानमार इत्यादी देशांचा समावेश होतो. त्यानंतर तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, अझरबैजान, कझाकिस्तान आणि रशिया व इजिप्तचा काही भाग, एवढ्या प्रचंड भागावर सम्राट अशोकाचं राज्य होतं. सम्राट अशोकाचा व्यापार इजिप्त, इराण आणि ग्रीक साम्राज्याशी चालत असे. त्यांच्या व्यापारामध्ये प्रामुख्याने कापड, रत्न, जड जवाहीर आणि मसाल्याचे पदार्थ असत. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींचा व्यापार भारताचा बाकीच्या देशांशी असे. कुठल्या देशांशी? इजिप्त, इराण, ग्रीक इत्यादी इत्यादी साम्राज्यांशी. सम्राट, आता ही माहिती आपण धावत पडत घेतोय, अतिशय धावता आढावा घेतोय, आपल्याला एका तासात सगळं संपवायचं आहे. सम्राट अशोकाने त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकूण 23 विद्यापीठांची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, कंधार, औधंतपुरी इत्यादी इत्यादी प्रमुख आहेत. त्यांची नावे तुम्हाला माहिती आहेत. विशाल साम्राज्य असल्यामुळे त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सम्राट अशोकांनी 6 राजधान्या निर्माण केल्यात. 6 राजधानी. त्यापैकी पहिली आणि सर्वात प्रमुख राजधानी होती ती होती पाटलीपुत्र, दुसरी कौशांबी, तिसरी उज्जैन किंवा सुवर्णगिरी, चौथी राजधानी त्यांची आंध्र प्रदेशात होती. आणि आंध्र प्रदेशाचा जो उपविभाग होता इशिला, या ठिकाणी त्या राजधानीचं प्रमुख ठिकाण होतं. आणि 6वी राजधानी त्यांची तोशाली व सामप जी सध्या ओरिसामध्ये आहेत, त्या ठिकाणी त्यांची 6वी राजधानी होती. सम्राट अशोकांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये
आता सम्राट अशोकाचं राज्य हे प्रामुख्याने धम्मराज्य म्हणून म्हटलं जातं आणि असंही म्हटलं जातं की कलिंग युद्धाच्या नंतर त्यांचं युद्ध मनपरिवर्तन झालं आणि कलिंग युद्धानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. परंतु 2 पुस्तकामध्ये असा उल्लेख आलेला आहे की कलिंग युद्धाच्या पूर्वीच 2 वर्षे आधी सम्राटांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला दिसतो आपल्याला. म्हणजे सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा जो स्वीकार केलेला आहे त्याचा उल्लेख आलेला आहे. त्याचा संदर्भ देतोय मी. पुस्तकाचं नाव आहे गार्डनर आर्ट थ्रू द पेजेस गार्डनर आर्ट थ्रू द एजेस अ ग्लोबल हिस्ट्री. पृष्ठ क्रमांक 474 वर ही माहिती आलेली आहे. पुस्तकाचं नाव पुन्हा एकदा सांगतो. गार्डनर आर्ट थ्रू द एजेस अ ग्लोबल हिस्ट्री, पृष्ठ 474. लेखक फ्रेड क्लेनियर. या लेखकाने ही माहिती दिलेली आहे. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे सम्राट चंद्रगुप्त. परंतु त्या चंद्रगुप्ताचं जरी नाव पुस्तकाचं असलं तरी त्याच्यामध्ये संपूर्ण मौर्य सम्राटांची त्यामध्ये म्हणजे कथानक त्यांचं आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये देखील ही माहिती आलेली आहे. त्या पुस्तकाचे लेखक आहेत राजस्वी, M.I. राजस्वी हे त्या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि त्यांच्या पृष्ठ 1 ते 54 या भागामध्ये ही सगळी माहिती आलेली आहे. आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की सम्राट अशोकाने कलिंग युद्धाच्या 2 वर्षापूर्वीच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. कदाचित नंतरचा सगळा इतिहास ब्राह्मणांनी लिहिला असल्यामुळे आणि सम्राट अशोकाला क्रूर दाखवण्यासाठी त्यांनी जो भयंकर रक्तपात कलिंगाच्या युद्धामध्ये केलेला होता हा दाखवण्याकरता आणि त्याचं हृदय परिवर्तन नंतर दाखवलेलं आहे. वस्तुतः सम्राट अशोक हे क्रूर अजिबात नव्हते. त्यांच्यावर जो आरोप ठेवण्यात येतो की ते क्रूर होते, त्यांना चंडाशोक आणि कालाशोक असं म्हणतात. रंगाने ते सावळे होते हे ठीक आहे, तसा त्याचा उल्लेख आलेला आहे. परंतु ते चंडाशोक किंवा कालाशोक होते हे मात्र खरं नाही. कारण उज्जैनीचं बंड ज्यावेळेस म्हणजे शमवण्यासाठी सम्राट बिंबिसाराने अशोकाला पाठवलं. पहा, सम्राट बिंबिसारांच्या काळामध्ये 2दा विद्रोह झाला होता. पहिला विद्रोह झाला होता तक्षशिलेमध्ये आणि दुसरा विद्रोह झाला होता उज्जैनीमध्ये. दोन्ही ठिकाणी पहिल्या तक्षशिलेमध्ये त्यावेळी सुसीम हा उपराज होता आणि उज्जैनीचा उपराज सम्राट अशोक होता. तक्षशिलेचा विद्रोह संपवण्यामध्ये सुसीमला अपयश आलं म्हणून सम्राट अशोकाला महाराज बिंबिसारांनी तक्षशिलेला पाठवलं. तर त्या ठिकाणी फार मोठी फौज घेऊन तर सम्राट अशोक गेले, परंतु युद्ध न करताच त्यांनी तो विद्रोह शमवला. कारण सुसीम आणि त्याचे अधिकारी हे तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार करत असत आणि त्यांच्यामुळे प्रजा संतापली होती आणि त्यांनी विद्रोह केला होता. अशोकाने संपूर्ण प्रजेला एका ठिकाणी गोळा केलं, एक सार्वजनिक सभा घेतली, सामोपचाराची बोलणी केली आणि अतिशय शांततापूर्ण मार्गाने तो विद्रोह त्यांनी मोडून काढला. आता सम्राट अशोक जर क्रूर असते तर त्यांनी फौज तर नेली होतीच, सैनिक तर नेले होतेच, मग सामोपचाराची बोलणी करण्याची काय गरज होती? मैत्रीपूर्ण बोलणीची काय गरज होती? परंतु सम्राटाने त्यांचा विद्रोह हा सैनिकाशिवाय अतिशय प्रेमाने, समजूतदारीने आणि शांततेच्या मार्गाने सोडवला.
असो, उज्जैनीला मात्र दुसऱ्यांदा ज्यावेळेस विद्रोह झाला त्यावेळेस सम्राट अशोकाने तो सैन्य शक्तीच्या जोरावर दाबला. तर अशा प्रकारे सम्राट अशोक हे चंडाशोक नव्हते, ते क्रूर नव्हते, उलट ते अतिशय प्रेमळ होते. भगवान बुद्धांची करुणा ही त्यांच्या मनामध्ये होतीच, कारण 2.5 वर्षाचा असताना त्यांनी पहिल्यांदा चिवर घेतलं होतं असाही उल्लेख एका पुस्तकात आलेला आहे. पुस्तकाचं नाव आहे सम्राट अशोक. तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की 2-2.5 वर्षाचा असताना त्याने चिवर परिधान केलं होतं, प्रवज्जा घेतली होती आणि कलिंग युद्धाच्या 2 वर्षापूर्वी त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. अर्थात प्रामुख्याने लोकांच्या मनावरती जो भाग बिंबवलेला आहे किंवा बिंबवल्या गेलेला आहे तो कलिंग युद्धानंतरच त्यांचं मन परिवर्तन झालं अशा प्रकारे बिंबवला गेला आहे. परंतु पुरातत्वीय पुरावे जे आहेत, जे आलेख मिळतात, ज्यांचा लिखित स्वरूपात संदर्भ मिळतो, ते अशा प्रकारचे आहे की त्यांनी 2 वर्षापूर्वी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. असो, तर साधारणतः ह्या 6 राजधानींच्या मार्फत अशोक त्यांच्या विशाल साम्राज्याचा राज्यकारभार करत असे. धम्म विभागासाठी सम्राट अशोकांनी, अर्थात बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आणि त्यानंतर कलिंग युद्ध झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये बौद्ध धम्माविषयी विशेष आकर्षण निर्माण झालं आणि बौद्ध धम्माची संपूर्ण तत्व शब्दशः पाळण्यासाठी मग त्यांनी स्वतःच तयार केलं आणि आयुष्यभर ते धम्माच्या मार्गाने वागलेत आणि आयुष्यभर त्यांनी त्यांची जी कारकीर्द होती ही केवळ धम्म आणि धम्म यासाठी राबवली. आणि त्यासाठी मग त्यांनी जो अधिकारी वर्ग निर्माण केला, अर्थात आपल्याला याच्यामध्ये माहिती भरपूर आहे देण्यासारखी, परंतु अतिशय धावत पळत आपण हे घेतोय. धम्म विभागासाठी त्यांनी काही अधिकारी नेमलेत. सर्वोच्च अधिकाऱ्यांचं जे नाव होतं, धम्मामध्ये जे सर्वोच्च अधिकारी होते त्याचं नाव होतं धम्म महामात्र. आणि धम्म महामात्र याच्या हाताखाली बाकीचे अधिकारी हे काम करत असत. तर धम्म महामात्र हा धम्म महामात्र असं त्याचं नाव आहे आणि हा सर्वोच्च अधिकारी आहे. त्याच्या हाताखाली जो अधिकारी होता त्याला धम्म महामात्र असं म्हणतात. आणि हा महानगरामध्ये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी याचं वास्तव्य असे. सम्राट अशोकाच्या 5व्या शिलालेखामध्ये धम्म महामात्राचा उल्लेख आलेला आहे. याचं एकमेव काम होतं संपूर्ण साम्राज्यात दौरे काढणं, अशोकाच्या साम्राज्यात असणाऱ्या सर्व जनतेला धम्माचा उपदेश करणं, धम्माचा प्रचार करणं, धम्माचा प्रसार करणं आणि धम्म कसा उपयुक्त आहे, त्याची जीवनामध्ये किती गरज आहे हे सांगणं. लोककल्याणासाठी बौद्ध धम्माची उपयुक्तता सांगणे हे त्याचं प्रमुख काम होतं. त्याचप्रमाणे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या सर्व पंथीयांना धम्म समजावून सांगणे हे देखील त्याचं काम होतं. त्याशिवाय लोकोपयोगी कामं करणं, म्हणजे लोकांच्या सुखाकरिता जी कामं आवश्यक अशी असतील करावयाची ती सगळी करणं आणि भांडणे आणि विवाद धम्म न्यायालयाकडे सोपवणं हे कामं धर्म महामात्राची होती. त्यानंतर दुसरा जो अधिकारी होता त्यांचं नाव आहे अंत महामात्र. याचं काम होतं सीमेवरील आदिवासी जाती आणि जमाती व इतर जमाती यांच्यामध्ये जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. म्हणजे ज्या आदिवासी जाती
जंगलामध्ये राहतात, शहरामध्ये राहत नाहीत, जे धम्मापासून दूर आहेत, तर अशा लोकांच्या मध्ये जाऊन त्यांना धम्म समजावून सांगणे हे काम होतं अंत महामात्रेचं. नंबर 3चे अधिकारी ती एक स्त्री अध्यक्ष होती. म्हणजे संपूर्ण स्त्री विभागासाठी सम्राट अशोकांनी स्त्री अध्यक्ष महामात्राची निर्मिती केलेली होती. तर या अधिकाऱ्याचं प्रमुख काम होतं स्त्री वर्गामध्ये धम्मप्रचाराचं कार्य करणं. स्त्री वर्गामध्ये धम्मप्रचाराचं कार्य करणं. अर्थात हे सगळे अधिकारी धम्माच्या क्षेत्रामध्ये काम करत असत. धम्माच्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या लोकांचंच किंवा अधिकाऱ्यांचीच माहिती मी देतोय. सम्राट अशोकाच्या प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या 18 आहे, ती वेगळी आहे. राज्यकारभारासाठी जे शासन प्रशासन चालवावं लागतं सम्राटाला, त्याच्यामधील जी अधिकारी वर्ग आहे त्याची एकूण संख्या 18 आहे. त्यांची नावं देखील वेगळी आहेत, त्यांची कामही वेगळी आहेत. आपण प्रामुख्याने धम्माच्या बाबतीत किंवा या संदर्भात येणाऱ्या अधिकार वर्गाचीच माहिती घेत आहोत, अधिकाऱ्यांचीच माहिती घेत आहोत. तर नंतरचा जो 4थ्या नंबरचा अधिकारी आहे त्याचं नाव आहे रज्जू. याच्याकडे एक आणखी काम होतं. हा भूमापन अधिकारी देखील होता. भूमापन अधिकारी म्हणूनही तो काम करत असे, परंतु प्रमुख काम त्याचं होतं जी काही सम्राट अशोकाच्या काळात जनपदं होती, या जनपदामध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार करणं. त्यानंतर धम्म कार्याच्या प्रचार आणि प्रसारामध्ये ज्याने उत्तम काम केलंय, उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यांना बक्षीस देणं आणि जे लोक कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत असतील, अवैध काम करत असतील, बेकायदेशीर काम करत असतील, त्यांना शासन करणं. 5वा अधिकारी आहे युक्त. याच्याकडे प्रशासकीय पत्रव्यवहाराचं खातं होतं आणि आर्थिक आयव्यय म्हणजे धम्माच्या बाबतीत जे काही देणग्या मिळत असत, राजाकडून, सावकारांकडनं, श्रेष्ठींकडनं वगैरे वगैरे, त्यांचा हिशेब ठेवणं. 6व्या नंबरचा जो अधिकारी होता त्यांचा प्रतिवेदक. याचं कार्य आहे वार्ताविषयक अधिकारी. याचं काम होतं धम्म कार्य कुठे आणि कशा प्रकारे चालत आहे याची माहिती सम्राटाला आणि केंद्रीय धम्म विभागाला देणे. नंबर 7 पोलीस. पोलिसांचं काम होतं जनसंपर्क करणं आणि त्यांच्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं. आताचं जे पोलीस खातं आहे हे खातं सम्राट अशोकांनी त्यावेळी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर 8वा जो अधिकारी होता त्यांचा वाचभूमिक. हा पशुपालन अधिकारी होता. 9वा जो आहे तो नगर व्यावहारिक. हा नगरातील धम्मविषयक तंट्या वखेड्यावर न्यायदान करणारा अधिकारी होता. अशा प्रकारे हे प्रमुख 9 अधिकारी सम्राट अशोकांनी धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी यांची नेमणूक केली होती. सम्राट अशोक हे साधारणतः वर्षातून 2दा पूर्ण राज्यभर दौरा करत असत आणि साधारणतः धम्मप्रसार कसा चाललाय, कशा प्रकारे तो आणखी चांगला होऊ शकतो याची शहानिशा करत असत. ते लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आणि जनसंपर्क करून लोकांचं मत समजावून घेत. अशा प्रकारे सम्राट अशोकाच्या काळाचा तो भारत होता. त्यांच्या लोककल्याणाच्या कार्यामध्ये त्यांनी शिक्षणाला फार मोठं महत्त्व दिलं होतं सम्राट अशोकांनी आणि जवळपास 23 विद्यापीठांची निर्मिती त्यांनी केलेली होती. हे आपण मगाशीच पाहिलेलं आहे. गुन्हेगारांच्या गुन्ह्यानुसार त्यांना शिक्षा होत असे, त्यांच्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार. आणि म्हणून त्यांच्या शासन काळामध्ये कुठलाही गुन्हेगार
हा अट्टल गुन्हेगार झाला नाही, कारण गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा असल्यामुळे ती शिक्षा सौम्य किंवा कठोर अशा दोन्ही प्रकारची असेल. क्वचितच देहदंडाची शिक्षा त्यांना कैद्यांना मिळत असे. कैद्याची अंतिम इच्छा विचारणं आणि पश्चाताप करण्याची त्यांना 3 दिवसाची मुदत देणं, जे आजच्याही काळात ती पद्धत सुरू आहे, ही पद्धत पूर्वी सम्राट अशोकांनी सुरू केलेली आहे. देहदंडाची शिक्षा देण्याच्या पूर्वी कैद्याची अंतिम इच्छा विचारणे आणि त्याला पश्चातापासाठी 3 दिवसाची मुदत देणे हे आजही तंतोतंत पाळल्या जातं. याची प्रथा सम्राट अशोकाने सुरू केलेली आहे. सम्राट अशोकाच्या कारभाराची यशस्वीता ही त्याच्या गुप्तहेर खात्यावर अवलंबून होती. सम्राटांचे गुप्तहेर खाते अत्यंत प्रभावी आणि कुशल रीतीने कार्य करणारे होते. राज्याच्या कोणत्या भागामध्ये काय चाललेलं आहे याची इत्यंभूत माहिती सम्राटांना हे गुप्तहेर खातं देत असत. सम्राटाच्या सैन्य व्यवस्थेमध्ये जवळपास 6 लाख भूदळ होते. अर्थात आपण हे पॉइंट घेतो, टच करतो आणि सोडून देतो, याचं वर्णन करणार नाही आपण. 6 लाख भूदल होतं, 30,000 त्यांचं घोडदल होतं, अश्वदल, 9,000 हत्ती दल होतं आणि 1,000 रथदल होतं. तर अशा प्रकारची ही सैन्याची व्यवस्था सम्राटांनी केलेली होती. अतिशय भव्य प्रमाणामध्ये सम्राटाचं हे सैन्य दल होतं. एका ठिकाणी सम्राटाच्या सैन्य दलाची एकूण संख्या 5 करोड इतकी देखील आलेली आहे, परंतु त्याचा उल्लेख एकाच ठिकाणी आलाय, म्हणून आपण तो भाग या ठिकाणी घेत नाही. सम्राट अशोकाने सुरुवातीला जो पाटबंधारे विभाग सुरू केला होता, तो पाटबंधारे विभाग आजपर्यंत कार्यरत आहे. शेत जमिनी कायम त्यांना पाणी मिळावं, त्या ओलिताखाली याव्या, म्हणून सम्राट अशोकाने पाटबंधारे विभागाची निर्मिती केली. त्यामध्ये त्यांनी असंख्य विहिरी खोदल्या, तलाव खोदली, धरणे बांधली, कालव्यांची निर्मिती केली, कालवे बांधले, इत्यादी गोष्टी त्यांनी केल्या. म्हणजे विहिरी खोदल्या, तलाव खोदले, धरणे आणि कालवे बांधले. सुदर्शन तलाव हा गिरनार जवळ आजही अस्तित्वात आहे, तो आपण पाहू शकतो. गिरनार जवळ असलेला सुदर्शन तलाव हा सम्राट अशोकाने त्यावेळी निर्माण केला होता, तो आजही आपल्याला पाहता येतो. सम्राट अशोकाच्या राज्यव्यवस्थेचे 2 प्रकार होते. त्यामध्ये 2 प्रकारचे कर असत. पहिल्या कराचं नाव सीत असं असे आणि या सीत करामध्ये राजाची स्वतःची मालमत्ता आणि त्यावर कर, राजाच्या स्वतःच्या जमिनी आणि त्यावर कर, म्हणजे राजा स्वतःला देखील त्याने स्वतःलाही बाध्य केलं होतं कर देण्यासाठी, तो देखील करापासून मुक्त नव्हता. आणि दुसऱ्या प्रकारच्या कराचं नाव होतं बली. बली हा एक धार्मिक कर होता. या करातून फक्त लुंबिनी हे भगवान बुद्धांचं जन्मस्थळ मुक्त करण्यात आलं होतं. या बली करामध्ये राज्यातील सर्व जनता, इव्हन त्यावेळी ब्राह्मणांवर देखील कर लादला जात असे, राजपरिवारातील लोकांवर देखील कर लादला जात असे. फक्त याला अपवाद होती. स्त्रिया, मुले, अंध आणि अपंग ह्या लोकांना सोडून राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर बली हा कर, हा धार्मिक कर होता, हा लावला जात असे. फक्त लुंबिनी मुक्त होती त्याच्यापासून. सम्राट अशोकाची न्याय व्यवस्था आपण घेऊ, कारण आपण अशोककालीन भारताची परिस्थिती पाहत होतो, म्हणून आपण हे सगळं पाहत आहोत. त्यांचं सैन्य कसं होतं, त्यांच्या कराची आकारणी कशी होते, त्यांच्या कार्यकालात कोणकोणते अधिकारी होते, हे फक्त आपण टच करू आणि सोडून देऊ. तर न्याय व्यवस्थेमध्ये देखील 2 प्रकारे न्यायालय होती. ही 2 प्रकारची न्यायालय आज देखील अस्तित्वात आहेत.
पहिल्या न्यायालयाचं नाव होतं धर्मस्थीय. धर्मस्थीय हे दिवाणी न्यायालय होतं, जे आज देखील अस्तित्वात आहे. आणि दुसऱ्या न्यायालयाचा प्रकार होता कंटक शोधन. हे फौजदारी न्यायालय होतं. यामध्ये अतिशय कडक शिक्षेचं प्रावधान होतं. जे लोक कर चुकवे होते, ज्यांनी कर चुकारपणा केला, खोटी साक्ष दिली, चोरी केली किंवा एखाद्या कारागिरास अपाय केला, अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना अतिशय कडक स्वरूपाच्या शिक्षा हे न्यायालय देत असे. ब्राह्मणांना देखील मृत्यूदंडाची शिक्षा या न्यायालयाने दिलेली आहे, कंटक शोधन या न्यायालयाने. सम्राट अशोक हे अतिशय न्यायप्रिय सम्राट होते. मेगॅस्थेनिस त्यांच्या इंडिकामध्ये लिहितो की सम्राट अशोकाच्या काळामध्ये घराला कुलपे नव्हती, म्हणजे लोक दाराला कुलप लावत नसत. चोरी, खून, बलात्कार लोकांना अजिबात माहिती देखील नव्हते, कारण सगळीकडे धम्मशासन सम्राटांनी निर्माण केलं होतं. सम्राट अशोकाच्या काळातील एकूण एक प्रजा ही पूर्णपणे धम्माचं पालन करत असे आणि धम्मतत्वानुसार ते आपले जीवनयापन करीत असे. मेगस्थेनिस असं म्हणतो की लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण सम्राट अशोक स्वतः करत असे आणि त्यांच्या रक्षणाची जबाबदारी त्याने स्वतःकडे ठेवलेली होती. आपल्या सहकार्याकरवी प्रत्येक नागरिकाच्या जीविताची आणि त्यांच्या मालमत्तेची हमी सम्राट अशोक त्यांना देत असे. मगाशीच पाहिलं आपण, सम्राट अशोकाच्या काळामध्ये जे कौटिल्य किंवा चंद्रगुप्ताच्या काळापासून कौटिल्य आणि चाणक्याचा उल्लेख होतो, हे पूर्णपणे फेक पात्र आहे, खोटं पात्र आहे. मेगॅस्थेनिसच्या इंडिकामध्ये एक ओळ देखील, एक शब्द देखील चाणक्याच्या बाबतीत आलेला नाही. चाणक्याने सम्राट चंद्रगुप्ताला काहीही शिकवलं नाही. सम्राट चंद्रगुप्त जे काही शिकले ते तक्षशिला विद्यापीठातून शिकले. म्हणून हा इतिहास खोटा आहे, याला पुरावा नाही, लिखित स्वरूपात पुरावा नाही, पुरातत्वीय पुरावा देखील त्याला नाही. लोक सम्राट अशोकाच्या काळामध्ये फार कमी जायचं असं मेगस्थेनिस म्हणतो. म्हणजे जवळपास गुन्ह्याची टक्केवारी ही जास्तीत जास्त 2% असेल किंवा 2% होती असं आपण म्हणू. संपूर्ण साम्राज्य हे गुन्हेगारी विरहित होतं. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. यानुसार 2% गुन्हेगारी असणं हे स्वाभाविक आहे. तर अशा प्रकारे इंडिकामध्ये मेगॅस्थेनिस सम्राट अशोकाच्या एकूण राज्यकारभाराचं वर्णन करतो. सम्राट अशोकाने साधारणतः 3 महामार्ग बांधलेले होते. हे 3 महामार्ग याचा उल्लेख बौद्ध जातक कथामध्ये आलेला आहे. पहिला मार्ग होता पाटलीपुत्र, म्हणजे सम्राट अशोकाची राजधानी, ते गांधार देश, म्हणजे पाटलीपुत्रापासून राजधानीपासून ते गांधार देशापर्यंतचा पहिला महामार्ग त्यांनी बांधला होता. त्यानंतर दुसरा महामार्ग दक्षिण पश्चिम मार्ग. हा मार्ग कौशांबी आणि उज्जैनच्या मार्फत किंवा उज्जैन मार्गे बारीगाझापर्यंत त्यांनी बांधलेला होता. तिसरा जो मार्ग त्यांनी बांधला होता तो महामार्ग होता वैशाली ते नेपाळ. म्हणजे अशा प्रकारे 3 महामार्गांची सम्राट अशोकाने निर्मिती केलेली होती. आणि चौथा जो त्यांनी महामार्ग बांधला याचा उल्लेख एका ठिकाणी आलेला आहे. हा सर्वात लांब महामार्ग आहे. म्हणजे याचा पल्ला मथुरेच्या मार्गे सिंधू नदीच्या खोऱ्यातून बॅक्टेरियापर्यंत हा महामार्ग जात असे.
हा सर्वात मोठा महामार्ग सम्राट अशोकाने बांधला. म्हणजे बॅक्टेरिया म्हणजे विदेशापर्यंत, कुठून सिंधू नदीच्या खोऱ्यातून ते बॅक्टेरियापर्यंत फार मोठा महामार्ग सम्राट अशोकाने बांधलेला होता. आता सम्राट अशोकाच्या काळामध्ये कशा प्रकारची नाणी होती त्याचं वर्णन आपण करून घेऊ, त्याचं पाहू थोडक्यात. तर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत जे वस्तू विनिमय होत असे ते नाण्यांच्या स्वरूपात होत नसे, तर वस्तूच्या स्वरूपात होत असे. म्हणूनच वस्तूच्या बदल्यात वस्तू लोक देत असत आणि त्याच्या बदल्यात त्यांना आवश्यक असलेली वस्तू विकत घेत असत. सम्राट अशोकाच्या काळामध्ये निष्क हा एक प्रकारचे नाणं होते. हे निष्क सर्वात मोठे नाणे होते आणि हे सोन्याचे नाणे होते. सम्राट अशोकाच्या काळची सगळी नाणी ही सोन्याची नाणी होती. त्यानंतर नंबर 2 सुवर्ण, नंबर 3 कारशापण, नंबर 4 मासक, नंबर 5 काकणिक, नंबर 6 कस, नंबर 7 पाद, अशा 7 प्रकारची नाणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये अस्तित्वात होती. त्यामध्ये सगळ्यात लहान जे नाणं होतं ते कारशापण होतं आणि 146 ग्रॅम म्हणजे जवळपास 1.5 तोळ्यांचं हे नाणं होतं. तर निष्क हे नाणं जवळपास 15 तोळ्यापर्यंत होते. 10 ते 15 तोळ्यापर्यंतचं हे नाणं होतं निष्क नावाचं. याचा उल्लेख एका ठिकाणी आलेला आहे. आणि त्या नाण्यावर, या 6-7 प्रकारच्या नाण्यावर धम्मचक्र किंवा चैत्य किंवा स्तूप किंवा वृषभ आधीच्या मुद्रा देखील आहत केलेल्या असत. पंचमार्क म्हणजे यांना आहत मुद्रा म्हणत, म्हणजे त्यांचा छाप त्यांच्यावर असेल, धम्मचक्राचा, चैत्याचा, स्तूपाचा आणि वृषभचा. आणि एक पुन्हा एका नाण्यांचा उल्लेख होतो. त्या नाण्याचं नाव आहे कृष्णाल, परंतु त्याच्याविषयी फारशी माहिती आलेली नाही त्यात. आता सम्राट अशोकाची जी विशेषता आहे ही विशेषता फार महत्वाची आहे. म्हणजे सम्राट अशोकाची वैशिष्ट्य म्हणायला जर आपण गेलो तर सम्राट अशोक हे भारतातील सर्वात महान आणि शक्तिशाली सम्राट होते. भारतामध्ये सम्राट अशोकाच्या एवढ्या बलाढ्य, शक्तिशाली, युद्धकलेमध्ये निष्णात, करुणेने ओतप्रोत असलेला, धम्माच्या मार्गाने चालणारा सम्राट आजपर्यंत निर्माण झाला नाही. सम्राट अशोक हे उत्कृष्ट प्रशासक होते, न्यायी सम्राट होते. आपल्या प्रजेचं पालन पोषण ते आपल्या पित्यासारख्या करत असत. म्हणजे एक पिता जसं आपल्या पुत्रांचं पालन पोषण करतो तसं ते आपल्या प्रजेचं पालन पोषण करत असत. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, ती गोष्ट सांगण्याची गरज नाही, की सम्राट अशोक असं म्हणत होते की मी घरात असो, जेवण करीत असो, शयन मंदिरात असो किंवा एखाद्या उद्यानामध्ये असो, पार्कमध्ये, जनतेची घराणी कोणीही कितीही वाजता येऊन मला सांगू शकता, माझं दार त्यांच्यासाठी सतत उघडं आहे. माझ्या जीवनाचा एकमेव उद्देश आहे लोकांचं कल्याण करणं, लोकांची मुलासारखी, पुत्रासारखी जपणूक करणं, त्यांच्या हिताची काळजी करणं. सम्राट अशोक हे धम्माचे सर्वश्रेष्ठ प्रचारक होते. त्यांनी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. केवळ आशिया खंडच नाही तर आज अस्तित्वात असलेल्या सर्व महाद्वीपामध्ये त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. बौद्ध धम्माला लाईट ऑफ एशिया असं म्हणतात, भगवान बुद्धाला. तर भगवान बुद्धा एक मिनिट. सर आवाज बंद झाला. तरी पुढे सर आवाज बंद झाला.
हा सर, मला वाटतं सरांचा आवाज बंद झाला. मला वाटतं नेटवर्कला काहीतरी इश्यू आलेला दिसतोय. नाही नाही, हा, त्यांना सरांचा आवाज बंद फोन होतोय. भाऊ एक मिनिट थांबा, मी चेक करतोय. हा, एक सेकंड. अच्छा, सरांकडनं तिकडनं हे झालेलं आहे, म्यूट झालंय. सर तिरपुडे सर, तुमच्याकडनं अनम्यूट करा प्लीज, अनम्यूट. एक मिनिट. हा, त्यांच्याकडनं सरांकडनं म्यूट झालंय. आता झालं, आता सुरू झालाय. हा तिरपुडे सर, आता हा, आता सुरू झाला, बंद झाला होता. हा, आतापर्यंत आपण कुठपर्यंत आलो होतो? म्हणजे कुठपासून तुम्हाला ऐकू आलेलं नव्हतं? साधारण 2 मिनिटात. 1 मिनिट झाला. हा, म्हणजे नाणी आणि चलन या बाबतीत आपण माहिती जी दिली ती ऐकली का? हो बरोबर आहे, नाणी आणि चलन हा तिथून. हा हा, नाणी आणि चलन ही माहिती ऐकली ना आपण? हो सर, हो सर. हा हा, तर मग आपण हे जे वैशिष्ट्य आहेत सम्राट अशोकाच्या साम्राज्याची आणि लाईट ऑफ एशिया. हा हा, लाईट ऑफ एशिया हा जो भाग आहे, हा जो भगवान बुद्धांना उद्देशून म्हटला जातो, तर भगवान बुद्धाला लाईट ऑफ एशिया बनवण्याचं संपूर्ण श्रेय सम्राट अशोकाचं आहे. कारण संपूर्ण आशिया खंडाभर त्यांनी सम्राट अशोकाच्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. इतकंच नव्हे तर सर्व महाद्वीपामध्ये देखील त्यांनी भगवान बुद्धांच्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. जगाला शाकाहाराची सर्वात महत्वाची देणगी सम्राट अशोकाने दिलेली आहे. म्हणजे पहा, सम्राट अशोकाने पाटबंधारे, न्याय विभाग, पोलीस खाते इत्यादींची देणगी तर दिलेलीच आहे, परंतु शाकाहारी जीवन प्रणालीची सुरुवात देखील सम्राट अशोकाने केलेली आहे. कारण त्यांच्या मोदपाक खाण्यामध्ये आतापर्यंत जे अनेक पशु मारले जात होते ते हळूहळू त्यांनी कमी केले. शेवटी ते 3च पशु होते आणि त्यानंतर हे देखील बंद करण्यात येईल असं सम्राटांनी घोषणा केली होती. म्हणजे पूर्णपणे ते स्वतः शाकाहारी झाले होते आणि लोकांना देखील त्यांनी शाकाहारी बनवलं होतं. सम्राटाने इतकंच नव्हे, म्हणजे आशिया खंडात तर प्रचार प्रसार केलाच, परंतु पश्चिम आशियाकडे मिस्र आणि युनानपर्यंत त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. एका ठिकाणी त्यांनी नेपाल, सिरिया आणि पॅलेस्टाईनमध्ये जाऊन त्यांनी बौद्ध विहाराची निर्मिती स्वतः केलेली होती, याचाही उल्लेख आढळतो. म्हणजे धम्मप्रचार जितकं जास्तीत जास्त करता येईल तितका सम्राट अशोकांनी धम्मप्रचार केला आणि त्याच्यामुळे सम्राट अशोकाला हा आपण म्हणजे असं म्हणू की धम्माचा सर्वात श्रेष्ठ असा तो प्रचारक होता, प्रसारक होता. आणि विशेष म्हणजे जे धम्मदायाद जे ते स्वतःला म्हणत असत की धम्माचा दायाद होण्यासाठी मी काय करावं, तर भंतेंनी सांगितलं त्यांना की आपण आपल्या दोन्ही मुलांचा जर समजा दोन्ही मुलांचं समर्पण जर आपण धम्माला केलं तर आपण धम्मदायाद होऊ शकता. ते स्वतः धम्मदायाद होते, शाकाहारी जीवन प्रणालीचे ते प्रवर्तक होते. आणखी सम्राट अशोकाचा एक जगाला म्हणजे महत्वाचा म्हणजे मिळालेला भाग आहे, तो म्हणजे वाढदिवस साजरा करणं. आपण आपल्या मुलाबाळांचा, आपला स्वतःचा आणि आपल्या आप्तेष्टांचा वाढदिवस साजरा करतो की नाही, तर सम्राट अशोक धूमधडाक्यामध्ये भगवान बुद्धांच्या जन्माचा दिवस म्हणजे मनवत असत, ते साजरा करत असत. तर जन्मदिवस साजरा करण्याची पद्धत देखील सम्राटांनी, वाढदिवस साजरा करण्याची पद्धत देखील सम्राट अशोकांचीच आहे आणि तिथून ती भारताबाहेर गेली आणि आज सगळं जग ती पद्धत तिचा अवलंब करतोय. तर अशा प्रकारे जी सम्राट अशोकाची म्हणजे वैशिष्ट्ये होती, त्यांनी शिलालेखांचं निर्माण केलं, स्तंभलेखांचं निर्माण केलं, गुफालेखांचं निर्माण केलं. हे पहिल्यांदा करणारा तो भारतातील पहिला राजा होता. त्यानंतर तो दया आणि करुणेने ओतप्रोत असलेल्या हृदयाचा स्वामी होता. तो आध्यात्मिक आणि धम्मविजयी
धम्मविजयाच्या युगाचा प्रवर्तक होता. आयुष्यभर त्यांनी स्वतःला धम्मकार्यामध्ये गुंतवून ठेवलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये तृतीय धम्म संगीती देखील त्यांनी घडवून आणली होती. म्हणजे पहिली धम्म संगीती काश्यपाच्या अध्यक्षतेखाली झाली. दुसरी धम्म संगीती कालाशोकाच्या कालखंडात झाली आणि तिसरी धम्म संगीती सम्राट अशोकाच्या कालखंडात झाली, ज्या ठिकाणी त्यांनी जवळपास 60,000 भिक्खूंना संघातून निष्कासित केलं पांढरं वस्त्र देऊन. 35 जवळपास शिलालेख त्यांचे आतापर्यंत मिळालेले आहेत. 84,000 स्तूपांची निर्माण त्यांनी केलेली आहेत. आणि इतकंच नव्हे तर सम्राट अशोकाने संपूर्ण साम्राज्यभर वर्षातून 2दा धम्मयात्रा काढून धम्माची जातीने पाहणी स्वतः केलेली आहे. आपल्या लवाजम्यासहित वर्षातून 2दा ते आपल्या संपूर्ण राज्याची फेरफटका करत असत आणि लोक धम्माचं पालन करतात किंवा नाही करत हे याची अतिशय जिव्हाळ्याने ते विचारपूस करत असत. आणि जे धम्माप्रमाणे वागत नसतील त्यांना शासन करण्याचं देखील त्यांनी कमी केलं नाही. म्हणजे त्यांना कडक शासन देखील त्यांनी केलेलं आहे. असं त्यांच्या काळामध्ये कठोर शिक्षा नव्हती अशातला भाग नाही. जरी ते धम्मानुसार म्हणजे हे करत असत, वर्तन करत असत, तरी पण त्यांनी कठोर शिक्षा बंद केल्या नाहीत. कारण गंभीर गुन्ह्यासाठी त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा ही सुरूच ठेवली होती. त्यांनी तलवार खाली ठेवली याचा अर्थ त्यांनी सैन्य व्यवस्था ही जशीच्या तशी ठेवली होती. तिला म्हणजे त्यांनी बरखास्त केलेलं दिसत नाही. उलट सम्राट अशोकाचं सैन्य हे त्यावेळेस सगळ्यात प्रभावशाली आणि बलशाली सैन्य होतं. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की म्हणजे सम्राट अशोक हे भारतातील एकमेव असे सम्राट आहेत की ज्यांचं नाव आजपर्यंत जगामध्ये होऊन गेलेल्या सर्व सम्राटांच्या पैकी शीर्षस्थानी आहे. म्हणजे पहिल्या ठिकाणी आहे. या ठिकाणी थोडासा आणखी एक उल्लेख करावासा वाटतो की सम्राट अशोकांची म्हणजे त्यांचा वंश कोणता, तर काही लोक म्हणतात ते मौर्य वंशाचे आहेत आणि मुरा नावाच्या दासीपासून त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणून आपल्याला मुरा ही दासी नव्हती, ती राणी होती आणि पिप्पलीवनाची ती राणी होती हे मुद्दाम सांगावं लागलं. आपण तो जो भाग घेतला तो तिथून घेतला आणि त्याचाही उल्लेख आला आहे एम राजस्वी यांच्या पुस्तकात, MI राजस्वी यांच्या पुस्तकात, पृष्ठ नंबर 1 ते 54. तर सम्राट अशोक हे मौर्य वंशी होते आणि प्रामुख्याने ते भारतात राहणाऱ्या मूल निवासी वंशापैकी होते. कारण तुम्हाला माहिती असेल की पूर्वी ज्या वेळेस म्हणजे राज्य निर्माण झालं नव्हतं, मनुष्य समाज हा टोळीच्या स्वरूपात अस्तित्वात होता आणि प्रत्येक टोळी दुसऱ्या टोळीपासून वेगळी आहे हे ओळखण्यात जाण्यासाठी प्रत्येक टोळींनी एक चिन्ह धारण केलं होतं. जसं नाग या वंशाच्या टोळींनी सर्प हे चिन्ह धारण केलं होतं, तसंच सम्राट अशोकाच्या टोळीने त्यांच्या समूहाचं जे चिन्ह, जे टोटेम आहे ते मोर ठेवलेलं होतं. आणि मोर हे त्यांचं चिन्ह होतं त्यांच्या टोळीचं. आणि या टोळीमध्ये ज्या लोकांचा समावेश होतो ते अशा प्रकारे आहेत. या टोळींमध्ये प्रामुख्याने इंडो आर्यन, द्रविडियन, ऑस्ट्रिक आणि बर्मन या जाती जमातींचा समावेश होतो. इंडो आर्यन ही जात 1% त्यांच्या टोटल जनसमूहापैकी 1% होती. द्रविडियन ही 3% होती. ऑस्ट्रिक ही संपूर्ण आदिवासी आपण आता मूल निवासी म्हणू, मूल निवासी जमात होती. आणि या मूल निवासी जमातीतूनच सम्राट अशोकाचं
मौर्य वंश हा जन्माला आला. कारण या मूल निवासियांचा जे चिन्ह होतं यांच्या टोळीचं ते होतं मौर. आणि म्हणून सम्राट अशोक हे हिंदूही नव्हते, ते ब्राह्मणही नव्हते, त्याचप्रमाणे बिंदुसार हे देखील ब्राह्मण नव्हते, ते आजीवक होते. याच्यावर सगळ्या इतिहासकारांचं एकमत झालेलं आहे. सम्राट बिंदुसार हे आजीवक होते म्हणून. आणि सम्राट चंद्रगुप्त देखील आजीवकच होते. परंतु हे आजीवक हे श्रमण परंपरेतील लोक असत. म्हणजे जे 63-64 संप्रदाय होते, देवाला नाकारणारे नास्तिक संप्रदायाचे जे 63-64 संप्रदाय होते, त्या संप्रदायापैकी हा एक संप्रदाय होता, ऑस्ट्रिक. आणि तिथून सम्राट अशोकाची त्यांच्या कुळाची निर्मिती झालेली आहे. यांच्यामध्ये संथाली, मुंडाली, हो, मोन, शबर आणि मलय इत्यादी जातीचे लोक येतात. या त्यांच्या भाषा देखील आहेत. तर अशा प्रकारे सम्राट अशोक हे ब्राह्मण निश्चित नव्हते, किंवा चंद्रगुप्त हे ब्राह्मण किंवा जैन नव्हते, तर ते आजीवक होते आणि मूलतः ते या देशाचे मूल निवासी होते. आपण पाहिलं की सम्राट अशोकांची जी म्हणजे आता ज्याला आपण आजीच म्हणू, सम्राट चंद्रगुप्ताची पहिली पत्नी मुरा ही पहिल्यांदा राणी होती. महापद्माने नंदाने तिला दासी बनवलं म्हणून तिला दासीपुत्र असं म्हणत असत. तिच्या पोटी त्यावेळेस चंद्रगुप्त हे गर्भात होते, पोटात होते, आणि त्यावेळेस ती मात्र दासी झाली होती महापद्मानंदाची. परंतु मूलतः ती राणी होती. हे मी तीनदा यासाठी सांगतो की हे लोकांनी डोक्यात ठेवावं. याचे उल्लेख आलेले आहेत. तर आजचं हे जे व्याख्यान आहे हे याचा विस्तार अतिशय मोठा होता. आपण हे व्याख्यानाच्या स्वरूपात घेतलंच नाही. हे व्याख्यान हे आपण ज्याला आपण नोट्स म्हणतो ना, आपण नोट्स, मी तुम्हाला नोट्स सांगितल्यात, व्याख्यान दिलं नाही आज. कारण विषयाचा आवाका फार मोठा असल्यामुळे एवढं सगळं कव्हर करणं आणि त्याचं वर्णन करणं हे शक्य नव्हतं. आणि म्हणून ज्या ज्या महत्वाच्या बाबी मला इथे या ठिकाणी सांगायच्या होत्या ते मी इथे सांगितल्यात. आणि मला असं वाटतं की आता वेळ पण झालेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी 48 मिनिट झाले, जवळपास अंदाजे साधारण 15 मिनिटं झालेली आहे. हा, तर म्हणूनच म्हटलं की तरी पण मी सर टिपण वजा सांगितलंय तुम्हाला. आजचं व्याख्यान नव्हतं, ही टिपण होती. परंतु ते एका तासात आपल्याला कव्हर करायचे असल्यामुळे मी ते असं म्हणजे ज्याला नोट्सच्या स्वरूपात सांगितलं तुम्हाला. असो, मी इथे थांबतो. याच्या पुढचं व्याख्यान आपण पुढील भागात घेऊ. धन्यवाद. जय भीम. साधू साधू साधू. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यशवंत तिरपुडे सर यांनी अशोककालीन भारत या विषयावर आपणा सर्वांस अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन केलेलं आहे. खूप अभ्यासपूर्ण असं हे विश्लेषण होतं आणि सरांनी आपल्याला अक्षरशः म्हणजे आपण त्या काळामध्ये गेलो इथपर्यंत आपल्याला ते त्याची अशी एक फील असं येत होता की सम्राट अशोकाच्या काळामध्ये कशा प्रकारचं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन होतं, त्याचं एक अत्यंत उत्कृष्ट असं आपल्या समोर त्यांनी सरांनी चित्र उभं केलं. सर, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. मनापासून आपले खूप धन्यवाद व्यक्त करतो. सर, एक मिनिट एक गोष्ट थोडीशी सांगायची राहून गेली की ज्यावेळेस म्हणजे ह्युएन इथे आला ना, म्हणजे सम्राट अशोकाच्या काळानंतर साधारणतः 500 वर्षाने, तर तो असं म्हणतो की सम्राट अशोकाचा महाल त्यांनी पाहिलेला होता. आणि ते असं वर्णन करतात, सम्राट अशोकाचा महाल हा अतिशय भव्य असा महाल होता. त्याच्या खांबावर, त्या महालाला जे अनेक खांब होते, त्या खांबावर सोन्याचा पत्रा चढवलेला होता. आणि त्या सोन्याच्या पत्र्यावर चांदीचे पक्षी उडत असतानाचं दृश्य तिथे त्यांनी ते पाहिलं. तर तो असं म्हणतो, ह्युएन नाही, मला वाटतं फाइयांचा उल्लेख आलेला आहे या ठिकाणी. तर तो असं म्हणतो की शहराच्या मध्यामध्ये हा शाही महाल होता आणि त्या ठिकाणी 500 वर्षानंतर देखील हा महाल एवढा वैभवशाली आहे की मला असं वाटतं की हे माणसाच्या कृतीच्या बाहेरचं काम आहे. हे दैवी शक्तीने निर्माण केलेला महाल आहे.
तर हे सम्राट अशोकाच्या काळचं वैभव होतं की त्याच्या महालाचे खांब देखील हे सोन्याच्या पत्रांनी मढवलेले होते आणि त्यावर चांदीचे पक्षी उडत असतानाचं आपल्या यात्रेमध्ये तो लिहितो. तर हा एक भाग सांगण्यासारखा होता. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आपले खूप खूप आभारी आहोत. 52 लाख वर्ग किलोमीटर वर त्यांचं साम्राज्य होतं. असो, तर ठीक आहे. आदरणीय तिरपुडे साहेबांचे अगदी मनापासून अंतःकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करूयात. आज उशीर झालेला आहे. आपलं व्याख्यान साधारण 15 ते 20 मिनिट आपलं थोडंसं पुढे गेलं. असो, मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ सरस्वती यांना नम्रपणे विनंती करतो की भाऊ आपण कृपया धम्मपालन गाठावं, मंगलमैत्री घ्यावी. आदरणीय अशोक भाऊ. भाऊ तुम्ही अनम्यूट करा. धन्यवाद सर. फार सुंदर असं आपण टिप्पण्या दिलेली आहेत. कधीतरी आपण अशोकाच्या संबंधानं 2 दिवसाचा वर्कशॉप लावू आणि त्या वर्कशॉपमध्ये तिरपुडे सरच एकटे आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांनी त्या शिबिराचं जे काही कार्यक्रम पत्रिका आहे ती आतापासूनच तयार करावी. आपण त्या दृष्टीनं अभ्यासकांच्यासाठी अशोकावरती एक वर्कशॉप लावू. म्हणजे तिरपुडे सरांना जी मांडणी करताना वेळेची जी अडचण जाते तर आपण ती अडचण त्या पद्धतीनं दूर करूया. असो, सर्व प्राण्यांच्या सुखाची कामना करण्यासाठी, सर्व आजाऱ्यांना आरोग्य लाभावं याच्यासाठी आणि मृत व्यक्तींची आदरांजली वाहण्यासाठी, त्याच्या परिवाराप्रती मंगल कामना करण्याकरता पूजनीय भंते कौंडण्यजी यांच्यासाठी मंगल कामना करण्यासाठी आपण हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निर्भय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान. जागे जागे
धम्म की वाणी मंगलमूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशल उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परम् च। न तावता धम्मधरो यावता बहुभासति, योत्सपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति। सबे धम्मधरो होति, यो धम्मं नपमज्जति। नत्थि मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम्। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजयामि। सर्वांना जय भीम, सर्वांची मंगलकामना। काही सूचना असतील तर पाठारे सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील आदरणीय पाठारे सर। खूप खूप धन्यवाद भाऊ। 6 लिटर। आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यशवंत तिरपुडे सरांनी आपल्याला अत्यंत उपयुक्त अशा विषयावरती खूपच छान असे प्रबोधन केले। बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने त्यांचे अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांचे देखील अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित राहिलेल्या समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींचे देखील अगदी मनापासून हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो। उद्या 7:30 वाजता निश्चित भेटूया सर्वजण। याच लिंकवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नम्र आवाहन करतो। आजचे व्याख्यान या ठिकाणी संपले असे जाहीर करतो। सर्वांना पुनश्च नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। धन्यवाद। गुड नाईट। चॅट बॉक्स मध्ये जर वासनिकांचा नंबर आला असेल तर बघाल। वासनिक सरांचा नंबर माझ्याकडे आहे भाऊ ऑलरेडी। हॅलो